माफी देण्यापेक्षा माफी मागणारा मोठा असतो, श्रेष्ठ असतो. तुम्हाला समजत नाही, ही वस्तू खूप मोठी कामाची आहे. जल्लोष करताना तुम्ही आहे ना, समोरच्या व्यक्तीचं मन दुखवणार नाही. त्यांना सगळ्यांना मला आवर्जून सांगायचे जे आयोजक आहेत, त्याला बोललो हा दाखवलाय, पण याची पूर्ण डिटेल मला पाहिजे की मी आता माझी ही गाडी फायनलला होणार नाहीये. पहिल्या बैल घेताना मी पहिले नाव मला विचारायचं ते विचारायला लागले खूप छान बोलतोय, आपल्याविषयी त्या व्यक्तीने चुकीचं सांगितलं. नमस्कार मित्रांनो, मी समोर तुमचा मित्र राहुल होईल. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. याच्या स्पोर्ट्स लाईव्ह युट्यूब हा जो चॅनल आहे, ह्या चॅनलच्या माध्यमातून एक आगळीवेगळी संकल्पना आम्ही राबवत आहोत. महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा मालक यांच्याकडे जाऊन त्यांच्यासोबत चर्चासत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही चर्चा करत आहोत. चर्चा कशी तर बैलमालकांसोबत त्यांच्या बैलाविषयी म्हणा किंवा त्यांचं व्यक्तिगत जे काही बिझनेस असतील याविषयी म्हणा किंवा आता येणाऱ्या सीझन मध्ये कसे काय नियोजन असेल, कशा पद्धतीनं बैलगाड्या शर्यतींचे जे मैदान होतील त्या संदर्भात आम्ही चर्चा करीत आहोत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले सप्त हिंद केसरी व भारत केसरी बैलाचे मालक, ज्या बैलाची चर्चा महाराष्ट्रभर असते, सन्माननीय उत्तमभाऊ बगली आमच्यासोबत जोडले. त्यांचा कार्यक्रमाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मगाशीच मी प्रस्तावना दिली, आता अजून काही त्याच्यामध्ये सांगण्याची गरज नाहीये. कसा काय हा ना बैलगाडी हा जो नक्कीच क्षेत्र म्हटलंय की प्रत्येकाला याची आवड आहे. लहान असेल, वयोवृद्ध असेल किंवा यंग जनरेशन असेल, खास करून यंग जनरेशन जो आहे तो आता नक्कीच आपुलकीने बघतोय आपल्या बैलगाडी क्षेत्राकडे. तर तुमची कशी काय सुरुवात, कधीपासून या गोष्टीची आवड, लहानपणापासून की आता मतदान झालं, काय सांगा? नाही, तर बोललो तर माझ्या म्हणजे माझी ही तिसरी पिढी आहे आमच्या खानदानामध्ये. महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आजोबांना पण नाद होता बैलगाडीचा, त्याच्यानंतर माझ्या वडिलांना होता, त्याच्यानंतर मी आता करतोय. मी 6वीला असताना मला वाटतं 92ची गोष्ट आहे, 92-93 मध्ये मी 6वीला असताना शर्यती व्हायच्या. मी आदर्शाला असायचो. शर्यती अशा कर्जत भागात, नेरळ भागात किंवा मोठ्या शर्यती आपल्या इकडे अशा व्हायच्या. त्यावेळेस मी ना मधल्या सुट्टीतून सुट्टी मारायचो, काही सांगायचो, घरी जायचे आणि मी डॉक्टर घेऊन आमच्या तिथे बदलापूरला रूम मध्ये घेऊन द्यायचो बॅग स्कूलची आणि हा नादच असा आहे. म्हणजे शाही जीवनापासून तुम्ही या नक्कीच बैलगाडी क्षेत्रात बघताय आणि तुम्हाला तेव्हापासूनच आवड आहे. मी मगाशी जे वर्णन केला खूप सुंदर तुम्ही सांगितलं की सुरुवात कुठून झाली. कारण सुरुवात काही असे बैलगाडा मालक आहेत की त्यांना अचानकपणे नाद लागतो. मग तुमची तिसरी पिढी आहे, तुमच्या आजोबांपासून मग तुमचे दादा असतील, असं तुम्ही स्वतः नक्कीच त्या गोष्टी
तुमची भेट करून देऊ. क्या आहे थोडासा लगेच लांबून काहून सांगत म्हणून मी पूर्णच्या पूर्ण सांगितलं जे जे घडलं होतं कशी काय खरेदी झाली. पण मला असं वाटतं माझ्या माहितीनुसार पहिला असा बैलगाडा मालक असेल ज्यांनी त्या मालकाशी संपर्क फक्त साधला दुसऱ्या माणसाने, मात्र मालकाशी सगळा व्यवहार झाला, सगळ्या गोष्टी झाल्या तरी देखील तुम्ही त्यांना भेटले नाही, कारण तुमचा काम किंवा ते बिझी असल्या कारणानं तुम्हाला वेळ नाही आला. तर जेव्हा बैल तुम्ही घेतला मालाची खरेदी केली तेव्हा कशी काय कुठून त्याची सुरुवात केली? आपल्या इकडे मुंबईमध्येच त्याला सराव केला, किसला तुम्ही आणलं की घाटावर? नाही, खरेदी जसे एका तासात व्यवहार झाला त्याच्या रात्रीवरच तो बैल आपल्याकडं मुंबईमध्ये आला. मुंबईमध्ये आल्यानंतर माझे वडीलच बोलायला लागले, एवढंच हात फोन घेतलाय, हा काय कामाचा आहे का? आपल्याला मोठी बैलाची पहिल्यापासून त्यांना मोठी बैलाची हाऊस मोठी बैल त्यांनी स्वतः म्हणजे ते स्वतः जॉकी होते, तर त्यांना ते मोठ्या बैलाची हाऊस, किल्लार पांढऱ्या बैलाची हाऊस, ते एवढसा फोन घेऊन काय करणार आहे, हा एवढसा टिपरीचा असा त्या मराठी भाषेत बोलायच्या किल्ल्यावर त्याच्यावरती आणलाय. तर मी तर नव्हतो, तर माझे दुसरे काका होते प्रकाश करून, ते खूप म्हणजे निरीक्षण बघितलं ते खूप पारखे सगळ्यात नसतं चांगले पालक, 100% चांगलेच पालक आहे. आणि दुसरे काका एकमत करतायत माझे, त्यांना पण खूप चांगले पालक आहे. त्यांनी बघितलं वासराजवळ गेल्यानंतर ते बोलले, आप्पा म्हणजे माझ्या वडिलांना आप्पा बोलतो, आप्पा तुम्हाला समजत नाही, ही वस्तू खूप मोठी कामाची आहे. आणि त्यावेळेस ते बोलले होते. मग 8-10 दिवस गेल्यानंतर आम्ही आमच्या दुसऱ्या घरच्या बैलामध्ये घरच्याच पाठीवरती फेरा टाकला. त्यावेळेस बंदीमध्ये आपल्याकडे दैवेलीला शर्यती होतो आणि तो मैदान आपणच चालवलं होतं. तर त्या मैदानावरती नेला आणि आमच्या चांगल्या बैलामध्ये त्याला फेरा दिला. फेरा दिल्यावरती माझे वडील होते, माझे काका तेच आणि काका ते होते. आणि फेरा वरती एवढे खुश झाले, हा बैल हा ससा आहे खूप म्हणजे स्पीड एकदम त्याला बघून एकदम खूप आनंदी झाले. आणि नंतर मग त्याला म्हणजे मुंबईमध्येच त्याला ट्रेनिंग दिली. मग त्याला मी जास्ती काय पळवलं नाही. सुरुवातीला काय करायचं, त्याला माझं वीटभट्टीचा पण दाखला नाही. तिथे माझे काही मजूर आहेत कामाला, त्यांना ते कोणाला न्यायचे, 8 दिवसांनी ते पोळे टाकायचे. असे महिन्यात एखादा एकच फेरा द्यायचो मी त्यावेळेस, एकच फेरा द्यायचो. पण ट्रेनिंग म्हणजे त्याला रोज फिरवणे आणि काम चालूच होतं. अच्छा, मग भारतची जी सुरुवात झाली ती बिंजोड या खेळापासून झाली की जी पारंपरिक मैदानावरती घाटावरती चालतात? नाही, त्यावेळेस कसं मैदानावर बंदीच होती. त्यावेळेस आपल्याला परमिशन गव्हर्नमेंटकडून गेलीच नव्हती. त्यावेळेस आपले चोरून किंवा बिंजोडच्या शर्यती होत्या, जमून वगैरे. त्यावेळेस माझा एक ओळखीचा माझा मित्र होता, बबन म्हणून नाव आहे त्याचा, शिरोळ्या नावाचा होता. तर बबनकडे आपण त्याला सांभाळायला दिलं होतं. तर बबनने तिथे बिंजोड धरलं आणि बिंजोड धरल्यानंतर एका आपल्या दोन्ही म्हणजे माझ्याकडे दुसरा एक फोन होता त्याच्या जोडीला, त्याचं नाव गब्बर म्हणून ठेवलं. आणि गब्बर आणि बजरंगी तिथेशी ती गाडी पळवली आणि मुलावर आला. दोन्ही आध्यात वासरांची शर्यत होती आणि तिथेशी आपला भारतचा स्पीड बघून ते बघणारे होते. ते विचारायला लागले गब्बरला, हा वासरू कोणाचा आहे, खूप छान पळतोय, देणार आहे का, तुझा आहे का? तर तो बोलतो माझा नाही, मुंबईच्या शेठचा आहे, त्यांचं नाव असं सांगितलं, उत्तम शेठचा आहे. मग ते पुढच्या बिंजोड करायला मग त्याला काही कोणाकडे असं बैल म्हणजे मागून तो पैसे वायदी द्यायला लागायचे, तसं काही घडलंच नाही. मग ते समोरचे सांगितलं माझ्याकडे फोन दे, मला समोरची गाडी करायची. तर ते विचारते कुठला फोन, त्या दिवशी त्या पाठीवरती ठोका, मग हा माहिती द्यायचा, हा होता फोन. आणि त्या फोनाचं नाव मी भारत ठेवला होता. ज्यावेळेस घेतला म्हणजे माझी एक मनापासून एक इच्छा असायची का आपला बैल ज्यावेळी शर्यतीला जातो तर वैयक्तिक लोकांच्या सगळ्यांची नावं जे असतात ते कॉमन असतात. खांद्या झाला, राजा झाल्या, टाकऱ्या झाला, सोन्या झाला, ही नावं खूप कॉमन असायची बैलगाडी शर्यतीत. माझ्या असे म्हणजे पहिल्या बैल घेताना मी पहिले नाव मला विचार त्याचं नाव हा ठेवायचं. तर पहिल्यांदा तो बैल घेतला मार्शल करून त्याचं नाव सुलतान ठेवला, मग नंतर त्याच बजरंगी ठेवला. मग नंतर मी बोला ह्याचं नाव बोलू काय ठेवा, बोलू ह्याचं नाव काहीतरी बोलू असं चांगला ठेवा. हा बोलू 100% आपलं नाव करणार आहे, आता आपण नाव महाराष्ट्रभर करणारच आहे.
म्हणून त्याचं मी नाव भारत ठेवला. आणि जसं जसं कोण पाहायला लागलं तिकडे बिंजोडच्या गाड्या करायला लागला, मग थोडं थोडं नाव लोकांच्या चर्चेत यायला लागला. भारत भारत, मुंबईचा भारत, मुंबईच्या शेठचा भारत. तोपर्यंत माझं नाव लोकांना एवढं काही माहितीच नव्हतं. माहिती मुंबईचा भारत, मुंबईच्या शेठचा भारत. अच्छा अच्छा, नाही खूप चांगलं उल्लेख केलं आणि खूप चांगली त्याची सुरुवात देखील झाली, बिंजोड पासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर पुढे 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 पुढचा प्रवास सुरू. त्याच्यानंतर 9 वर्ष आपला खेळ बंद होता. हो, 9 वर्षाच्या नंतर शिवाय आता बाकी सर्व मंडळी असेल त्याच्यामध्ये पहिलवान असं सगळ्यांचीच नावं सोडले जातात. आपला सोपा नाही करायला, खूप मोठी विशेष आपल्या घरावरची झाली. तेवढा सहभाग आपल्या मुंबईवाल्यांचा देखील 100% सगळ्यांनी सहकार्य केला. सगळे लहान असो मोठा असो सगळेही लढा दिला. ही बैलगाडी चालू होण्यासाठी हा पारंपरिक खेळ आहे, महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. हा देशात आपण असं नाही की हा मोठ्या माणसानेच लढा दिलाय, त्याला म्हणजे छोट्यापासून मोठ्यापासून सगळ्यांचं योगदान आहे. म्हणून हा आजपर्यंत खेळ टिकलाय आणि याच्या पुढे पण टिकणार. क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर भारतने मागे बघितलाच नाहीये. आज भारत सप्तहिंद केसरी म्हणून भारतची ओळख, भारत केसरी म्हणून भारतची ओळख. भारत आणि सुंदरची जोडी बोलले तर महाराष्ट्रातील नामवंत A1 जोडी. याच्या मागचा रहस्य काय आहे? सुंदरची आणि भारतचा पहिला पेहरा कुठे झाला होता तुम्हाला साठवतं का? की त्या मैदानात ही गाडी पळली आणि गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि सुंदरची गाडी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या जगात होते. थोडक्यात त्याची थोडक्यात आपल्याला माहिती द्या. सुरुवात अशी झाली, आपण बिंजोड करत होतो आणि बिंजोड करत असताना आपल्याकडं एक मुंबईमध्ये आपला भारत आणि भारतच्या जोडीला आपल्या यांचा तात्यांचा बैल पळत होता, धनाजी तात्यांचा लासा म्हणून पळत होता. ही गाडी खूप पळत होती आणि बिंजोडच्या शर्यती मुंबईमध्ये एवढ्या केल्या त्यांची ती गाडीच पण पळत नव्हता. त्याच्यानंतर काय झालं, आपले सीझन काय आपण आपल्या मुंबईमध्ये पळत असतो. मे महिना झाला, जूनच्या 10-11 पर्यंत आपल्याकडे पाऊस नसतो. पावसाचा पाऊस चालू झाला आपली पहिल्या घाटावरती जातात, सातारा, महाराष्ट्र, पंढरपूर, पुण्यामध्ये. तसं आपलं बैल मग नंतर तिकडवरती गेला कराडमध्ये गेल्यानंतर आपला बैल किरण अप्पाकडे होता शाळेगावमध्ये. तिथे माझा बैल जो सांभाळत होता घरच्या म्हणजे लेकराला कसं तो जीव लावतो तसं जीव लावायचा. रमेश म्हणून नाव आहे. रमेश त्याला खूप सांभाळायचा चांगला, रमेश सावंत म्हणून. आणि रमेशनी भैया सावंतनी अशी त्यांची ती टीम होती. तर त्यावेळेस आपले हे मोठे मैदान काय होत होते, बिंजोड होत होते. तर त्यावेळेस पण तिकडे बिंजोड करायचे पावसाळ्यात. मग आम्ही पण इकडनं जायचो. आणि मग सुरुवातीला मग आपल्याला तशी परमिशन भेटली, सरकारी परमिशन भेटली, शर्यती चालू झाल्या. आणि पहिलाच मैदान देवाची उर्ली देवाची तिथे, उर्ली कांचन देवाची तिथे मैदान होतं. आणि त्यावेळी सुंदरचा आणि भारतचा पहिला झाला. त्यांनी सांगितलं आपली गाडी पळवायची. मी पण तात्याला आपली गाडी पळवू. तात्यांचा आणि माझा म्हणजे त्या वेळेपासूनच जवळ पडतात. तर त्याच्या आधी तात्यांचा बैल मुंबईमध्ये पाहायला असायचा आणि माझ्या बैलाने त्यावेळेस तात्यांच्या बैलाची उसरण्या टाकली होती, गाडी मारली होती. त्यावेळेस सुंदर आणि महबूब होता आणि आपला भारत आणि लासा होता. मग त्यावेळेस तात्यांकडे मी एकदम म्हणजे बैल मी मागितला तर संपर्क तेवढा जवळचा नव्हता. तर तात्यांचं मग माझं बोलणं झालं, ठीक आहे आपण शेवट एक वेळा बोलून बघूया गाडी कशी पळते काय. आणि गाडी खूप छान पळाली होती. गाडी चांगली पळाली. आणि नंतर मग आमच्या दुसऱ्या मैदानामध्ये एक ड्रायव्हर बसवण्यामुळे थोडासा दोघांमध्ये गैरसमज झाला. तो मैदान मला वाटतं पठाणवाडीचा होता. मी माझ्या बैलाला शारदा पटेलच्या लक्षाचा बैला होता आणि तात्यांच्या बैलाला वाईट सचिन चव्हाण त्यांच्या रायफलचा बैला होता. आणि त्यावेळेस दोघांनाही म्हणजे फायनल बसले नाही. माझी गाडी सेमीला तासभर झाली गाडी पळून, सेमीला तासभर झाली गाडी, निकाल घेतला पण तासभर झाली. आणि तात्यांची मला वाटते दुसरा का तिसरा नंबर त्यावेळेस होता. मग पुन्हा आमचे सहकारी मंडळी तुमचा युग बाजूला ठेवा,
आता तुम्ही पण थोडा ड्रायव्हरचा विषय राहू द्या. ड्रायव्हर कुणी जरी बसला तरी तो गाडी पहिला पडायला तर आणणार. मी पण काय थोडी समंजसपणे सांगितलं आता काय नाही हो ड्रायव्हरचा विषय. फक्त कसा होतो आपला जो ड्रायव्हर असतो आणि तो ड्रायव्हर नेहमी शेट आतापर्यंत मी उजेडात आणला त्याला पण बैल पडतोय पण ड्रायव्हर उजेडात आहे. माझं तर सहमत एवढंच आहे जितका बघा याच्यामध्ये सुनील मोरेचं म्हणणं आहे असं जितके बैल पडतात त्याला ड्रायव्हर हुशार लागतो त्याला तितकाच सोडणारही सुट्टी मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आलं त्याच्यात बैलाचं योगदान आहे ड्रायव्हरचं योगदान आहे आणि सुट्टी मिळतात तितकाच योगदान आहे जितकी बैल पडून समजा माझी बैल आता एक नंबर पडतात तर याचा ड्रायव्हर चांगली गाडी म्हणत नसेल ती गाडी ऑन होईल किंवा काय होईल किंवा सुट्टी करणारा एखादा मार्गाचा उपयोग पुढे करतो मेन जमून यायला पाहिजे. म्हणजे त्याचं आपण म्हणतो नियोजन नियोजन परफेक्ट झालं पाहिजे तरच आपण नंबरात खेळू. म्हणजे कसं बोलतो बघा शक्ती युक्ती आणि हे गोष्टी जर असतील तर मग सगळं जुळून आल्यावरती तुमचा खेळ नंबरात होतोय. संयम पण पाहिजे त्या गोष्टीला. तुम्ही जर समोर बोलतो माझी गाडी मारली मी आता याची मारायची आपण कुठेतरी कमी पडलोय आपला बैल का कमी पडलाय आपला सोडणार कमी पडलाय आपला ड्रायव्हर कमी पडलाय याच्यावरती तुम्ही अभ्यास करा. संयमाने तुम्ही जर अभ्यास करून जर त्याच्यावरती जर तोडगा काढला ना 100% तुम्ही पुढच्या महिन्यात तुम्ही गाडी मारा किंवा तुम्ही फायनल घ्या 100%. सुंदर तुम्ही म्हणले. आता जर आपण बघितलं सध्या सुंदर आणि आपल्याला भारत एकत्र पाहायला मिळत नाही लवकरच ते पाहायला मिळेल त्याच्यावरती चर्चा आपण करूच. आता महिला आणि भारत सध्या तरी पडतोय आणि चांगला प्रकार देखील झालेला आहे ते कसं काय यामुळे जुळलं कसं एक म्हणजे फोन आला माझ्या गैरसमोर शेठ सरांचा फोन झालाय आपली आणि महिलाची गाडी पळवायची तर आमची पण खूप इच्छा आहे तर शेठ काय करायचं पळवायची तेव्हा महिला आवाज असताना पण तो ओपनला गाडी म्हणजे खेळत चांगले बोललो बोला आता बोललो त्यावेळेस काय म्हणजे सुरुवातीला तशी सुंदरची भारतची गाडी पळत होती म्हणजे माझी पण इच्छा होती पहिला थोड्याचा इच्छा होती. आमच्यामध्ये खूपशी असे जण होती खूप काढून पण आम्ही दोघा मालकाने ठरवलं होतं जोपर्यंत आपली गाडी पळते तोपर्यंत आपण पहिला थोड्या कोणी काय जरी केला आणि तात्यांचा पण जेवढं म्हणजे याच्यामध्ये मला सहकार्य आवडतं मला फोन शेवटी कसं काय काय चाललंय जर तुम्हाला यावर नसेल तर काही टेन्शन नका करू मी या मैदानाला आहे मी सगळं काय बघेल फोनच का बघेल काही तुम्ही आले नाही तुमच्या कामानिमित्त तरी तुम्ही थांबले तरी काय विषय नाही निश्चित राहा मला स्वतः साधे पडत आणि खरंच म्हणजे आमच्या त्या म्हणजे बघा बैलामुळे संबंध एवढे जोडतात म्हणजे का एवढे जिव्हाळ्याचे संबंध होतात का आपल्या घरोबा फॅमिली आपण म्हणजे एकमेकाला समजून शाळगाव मध्ये बैल जेव्हा असतो त्यावेळेस बैलाचा मैदानाला न्यायचा निवेदन आणि पहिल्याचं निवेदन करत असतो आणि त्यावेळेस सगळ्यात म्हणजे माझी घरची मंडळी बोललं तर माझ्या घरची मंडळी महेश अप्पा चव्हाण ताळगाव किरण अप्पा भैया सावंत रमेश शिंदे आबा शिंदे अतुल शिंदे संजू ड्रायव्हर ते अशा म्हणजे सगळे आम्ही सहकारी मिळून सगळे घरातलीच मंडळी म्हणजे माझी ती काय असं बैल सांभाळणार नाही तर ती घरातलीच सगळी मंडळी आम्ही सगळे मिळून मैदानाचं निवेदन झाला किंवा पहिल्याचं निवेदन झाला तर असं आम्ही एकत्र मिळून करतो. आता खूप म्हणजे कसं बोलतो महिलापासून आहे ना खूप लोकांशी म्हणजे संबंध आलेले म्हणजे भारत बैल जो आहे फक्त माझ्या तो बैल माझ्या घरातले सदस्य किंवा गेलाय दिवस मानतो ज्यांनी माझी महाराष्ट्रभर ओळख निर्माण करून दिले. आज मी माझ्या बदलापूरमध्ये ओळखलं जातो जेव्हा माझ्या मैत्री नातेवाईकांमध्ये पण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझी ओळख निर्माण करून दिले ते भारतने निर्माण करून दिले. मी त्याला तो श्रेय द्यायला म्हणजे का तर मी कुठे कुठे अशा ठिकाणी जातो कार्यक्रमाला तिथे माझे काही संबंध नसतात किंवा कुठल्या मॉलला गेलो किंवा कुठल्या एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो आताची एक घटना आहे मी नंतर चर्चा करेल पण म्हणजे मला खरोखर मन भरतं जेव्हा मला असं समोरून लोकांनी एक्सप्रेस करतात किंवा एखादी सेल्फी घेण्यासाठी तुम्ही भारत काढायची महाराष्ट्र म्हणजे बघा
भारत बैलाचे मालक ना, पहिले भारतचाच नाव येतो ना, भारत नंतर आपली ओळख निर्माण झाली. त्यामुळे पहिला श्रेय भारतला दिला जातो. त्या वाटण्यात खूप सुंदर भाऊ देखील झाले. कारण आज बैलामुळे आज भारत बैलाचे मालक आहेत. आधी कसं होतं, उत्तमचे जेवढे दैवीचे आहेत, सरपंच आहेत, किंवा कन्स्ट्रक्शनचं काम करत आहेत, ही एक लोकांपर्यंत किंवा आपल्या बदलापूरपर्यंत ही ओळख होती. किंवा डोंबिवली म्हणा किंवा आपली मुंबई म्हणा, की तुम्हाला जास्तीत जास्त आता मात्र लोक वर्गाला लागले किंवा तुम्ही एकाच ठिकाणी गेले, एक वेळा असेल किंवा मध्ये फिरण्यासाठी गेला असाल तर लगेच सांगतात भारत बैलाचे मालक उत्तम हे लागले. म्हणजे आज बघा बैलामुळे आपली किती ओळख आणि किती लोकांपर्यंत ओळख आहे. जी ओळख आपली बदलापूर पुरती मर्यादित होती किंवा डोंबिवलीपर्यंत होती किंवा ठाण्यापर्यंत रायगडामध्ये होती, ती ओळख आज महाराष्ट्रात झालेली आहे. त्याचं एकमेव कारण आहे की तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात आणि आज तुमचा भारत बैल आज पळतोय, बैल आहे, आज पळणार, उद्या पळणार नाही पळणार, शेवटी मुका प्राणी आहे, त्यालाही त्रास होतो. आपण असं सांगू शकत नाही की प्रत्येक वेळेस आपला भारत पळणारच आहे, कधी कधी त्यालाही त्रास होतो, तो सांगू शकत नाहीये. तो पण मी मुद्दा नक्की छेडणार आहे. भारत केसरी मैदानामध्ये आपण जो बघितला आणि तुम्ही जी बाईट अतिशय सुंदर महाराष्ट्रभर ती बाईट नक्कीच सगळ्यांना पाहायला मिळेल. खूप चांगली एडिटिंग देखील झाली होती. सेमी फायनल झालं, क्लिअर झाली आणि फायनलचा राऊंड होता. फायनलला बैल तुम्हाला खाली घेऊन जायचं होतं. मात्र तुम्ही बघितलं भारत जो वेगाने पाहिला, माझ्या माहितीनुसार उत्तम शेठ जेवढी की तुम्ही पण बघितला तर तुमच्या वेळेला दाखवत आला, पण भारत केसरीला जो बैल पाहिला भारत, तो आतापर्यंत पाहिला नसावा असं माझं व्यक्तिगत म्हणणं आहे. त्याचं कारण भारत ज्या स्पीडने पळत होता, पळता एवढ्या स्पीडने तो पाहिला की त्याला स्वतःला कंट्रोल झाला नाही, म्हणून तुम्ही त्याला दुखापत करीन. त्याच्यानंतर तुम्ही जे उल्लेख केला, त्याच्यानंतर तुम्ही जो निर्णय घेतला की मी आता माझी ही गाडी फायनलला होणार नाहीये, कारण त्या बैलाला इजा लागली, बैलाला धोका, तेव्हा तुम्ही भाऊक देखील झाले होते. तो क्षण थोडक्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सांगायला पाहतो. सुरुवात अशी झाली, एक गटाला गाडी पळाल, गाडी इतकी म्हणजे याच्या आधी पण भारतच्या पहिले खूप बैलांबरोबर झाले, मैदानामध्ये पण आधी पण पळाला होता, फायनल पण झाली होती, उलट त्यावेळेस जिंकली होती मायाने आणि भारत. पण त्या दिवशी जी गाडीला गती होती किंवा दोन्ही बैलाला जो पळणारा रान म्हणतो त्यांच्या भाषेमध्ये, आपण बोलतो फाटी, त्यांच्या भाषेमध्ये रान आम्ही जो बोलतो तो रान, पळणारा फाटी, ती एकदम म्हणजे त्यांच्या मनाला अशी चांगलं वाटून पळणार किंवा एखादा माणूस तो आवडीने ती तशी करतो का किंवा एखादा बैल ती तशी वागवतो, तशी ती फाटी एकदम त्यांना तो रान पळणार पाहिजे होतो, तो तसा दोन्ही बैलांचा रान पळणार फाटी. आणि फाटीमध्ये म्हणजे माझा एक आवर्जून म्हणजे सगळ्या जे वरती आपल्या घाटावरती जे 3 बैलाचे मैदान होत असत, त्यांना सगळ्यांना मला आवर्जून सांगायचे म्हणजे आयोजित जे आहेत फाट्या एवढ्या सुंदर बनवतात, खूपच सुंदर चांगल्या असतात. फक्त माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही एवढा 1000 पल्ल्याचा जो रान असतो, ती फाटी असेल, ती फाटी तुम्ही व्यवस्थित ट्रॅक्टरने फली फिरवता, तिला व्यवस्थित तास देता, तर तुम्ही जी आवडण्याची जागा असते, बैला थांबण्याची जी जागा असते, स्पीड थांबण्याची, ती तशी मी बरेचसे मैदान बघतो खोदलेले असतात, असे तास मारलेले असतात. आणि मुलात ती तशी आपण जी रोडला वापरतो 4 नंबर खडी याचा गड, ते 4 नंबर असे गोटे असतात, 4 नंबर असे छोटे मोठे. तर माझं म्हणणं आहे, तुम्ही खूप काय खर्च करतात, जे आयोजक आहेत ते फाटीसाठी चांगल्यापैकी खर्च करून ती फाटी चांगली बनवतात, बॅरिकेड लावतात, मंडप घालतात, खूप काय खर्च करतात. फक्त माझं एकच म्हणणं आहे, ती तशी जास्तीत जास्त 1 ते 2 तास लागेल ट्रॅक्टरची फली फिरवायला पुढे, का ती तशी ती दगडाची असतात, वरती दगड आलेले असतात, 4 नंबर सारखे असे छोटे छोटे मोठे असतात, जे आपण कधी कधी 4 नंबर म्हणजे रोडला आपण रोडला जी वापरतो दिघावर, ती त्या दगडावरती कसं बैलाची स्पीड मध्ये पळत असतो, त्याचा पल्ला तो पूर्ण करत असतो, वेगाने असतो, आणि ड्रायव्हर पण गाडी नंबर लागावा म्हणून तो हलत असतो, मारत असतो. त्यावेळेस काय होतं, तो निकालामध्ये गाडी काय थांबवत नाही, निकाल पूर्ण झाल्यानंतर 4 उड्या 5 उड्या झाल्यानंतर ड्रायव्हर बैला आवरायला घेतो, थांबवायला घेतो. त्यावेळेस आहे ना, ते बैलांचा स्पीड जो असतो, चांगल्या बैलांचा जो स्पीड असतो ते थांबत नाही, पुढे खूप म्हणजे माझ्या मते 100-200 मीटर 100-200 मीटर पुढे जातात चालायला. त्या फाटीमध्ये एवढं सुंदर आयोजन होतं, पण पुढे ना एकदम असे छोटे
छोटी मोठी दगड होती तिची. आणि त्यावेळेस भारतचा गट पास झाला. गाडीने जी एवढी गती लावली होती तर मी पहिल्यांदा त्या म्हणजे भारतची आणि महिलाची अशी गती पहिल्यांदा त्या पाठीमध्ये बघितली. आज तुम्ही बोललं ते बरोबर आहे. आजपर्यंत गाडी पळत होती सुंदर भारतची, इतकी पळत होती का लोकांच्या मनामध्ये ती गाडीची छबी बसली होती. खूपदा लोकांच्या तोंडून ऐकायला यायचं, मी जर चांगल्या पहिल्यात असो नसो किंवा फायनल घेतली तर लोक बोलायचे, मला फोन करून आवर्जून सांगायचे. त्या दिवशी पण लोक सांगायचे तर सुंदर आणि भारत कधी पडणार आहे, सुंदर आणि भारत कधी पडणार. म्हणजे ती येणारी एकटी अशी म्हणजे त्यांच्या लोकांमध्ये छबी पोरली होती. आणि त्या दिवशी ती गाडी अशी स्पीडनी पळाली आणि बैल थांबायला पुढे गेला आणि त्याच्या पायाला इजा झाली. दगड तर मार बसला पायावर खाली नक्कीला. पण आम्हाला काय वाटलं, स्पीडने पुढे पायाला ठोकला असं आम्हाला वाटलं. बोललो बैल थोडा लगडतोय, काय एवढा मोठा नाही असं, कारण पायावरती तो भार गेला होता, खाली काय बघितला नव्हता. फक्त पुढच्या बाजूला नंगीला थोडा वरती रक्त लागला होता थोडासा. आम्हाला वाटलं इथं थोडा दगड लागला असं स्पीड मध्ये आवडताना लागला. त्या दिवशी गट झाल्यानंतर पाऊस झाला त्या पाठीवर. पाऊस झाला नंतर कमिटीने निर्णय घेतला का आपण जे काही गट राहिलेले आहे सेमी राहिलेल्या दुसऱ्या दिवशी पडून फायनल गेला. मग आम्ही ती तशीच वडकीमध्ये तिथे थांबलो आणि माझे बैल जे सांभाळणारे किरण जी शाळगावची जी गँग होती ते तिथे मित्राजवळ थांबले. आणि मला संध्याकाळी त्यांनी फोन केला, पाणी शेट थोडा बैल पाय उचलतोय. तो बोलतो बरं कसं काय, बोलतो डॉक्टर वगैरे बोलवायचं का. तो बोलतोय आम्ही त्याला गरम पाण्यात थोडा शेकवलाय, थोडा राखड वगैरे टाकलाय नंदीवरती, होऊन जाईल सकाळ. परत तर एखादी डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर त्याने एखादी ती गोळी सांगितली का ती पॅनकिलरची गोळी त्याला द्या तुम्ही. ते निमरावटची कुठली तरी गोळी दिली त्याला. सकाळी बैल फाटीवरती 9 वाजता आला. मी त्याला विचारलं, बोलू बैल कसं काय. शेट बोलतो ओके, काय प्रॉब्लेम वाटत नाही मला, थोडंसं नॉर्मल असं होते पण काय असं एवढा हे नाही, थोडं चालेल. बैल ज्यावेळेस टेम्पोतून आला ना थोडा त्याचे पाय परत भरून आले आणि पाय परत उचलायला लागला. तर मी पहिल्याजवळ गेलो, मग त्याला बोललो आपण काय रे, बोललो मग थोडा डाऊट येतो, बोललो कसं काय करता. तो आपण एक काम करू शेट, आपण फाटीवरती त्याला असं रिकामच घेऊन जाऊ आणि कसा तिकडनं चालत आल्यावरती कसा वाटतो मग बैल झुकू. तर गट वगैरे झाले, आपलं पण गट झालेला होता, गट पास झालेला, सेमीला पण झुपायचा होता. आणि सेमीमध्ये आपल्याला पुकारल्यानंतर आपण बैल काढला, 10 मिनिटं आधीच बैल काढला. बैल फाटीवरती नेला, फाटीवरून रिटर्न आणलं. रिटर्न आणल्यानंतर ऍक्च्युली बैल थोडा पाय उचलायला लागला रिटर्न झाल्यावरती. तर रिटर्न झाल्यावरती पाय उचलायला लागल्यानंतर मी बोललो बैल नाही झोपायचं मारा असं म्हटलंय आपण, तुला काय वाटतं. तो बोलतो शेट तुम्ही बोलत असाल तर काय विषय नाही. तर तेवढ्यात सगळ्या गाड्या झोपून गेल्या होत्या आणि मिल्खा आणि बाकासूरची गाडी झोपून गेली होती. आपले तेही मित्र आहेत मिल्खावाले, मिल्खा शेट आपल्या बैलाबरोबर त्यांनी 4 ते 5 फायनल घेतल्या मिल्खाने. त्यावेळेस लोकांची तिथे चर्चा चुकीची होईल, शेट बोलतात का बाकासूरची गाडी किंवा गाड्या आणखी गेल्यामुळे गाडी चुकली नाही, घाबरली असतील काय असं. मी बोललो मग ठीक आहे, म्हणजे माझं जे तिथे झालेली घटना ती खरी नव्हतं, काही रंगून वगैरे सांगायची मला जे आहे ते रंग तुम्हाला माहिती. तर लोकांना असं वाटावं लागलं नको का बाकासूरची गाडी गेली किंवा इतर गाड्या गेल्या म्हणून यांनी गाडी चुकली नाही, ते घाबरले. तर मी बोललो ठीक आहे, आपल्या पाहिलं तेवढं दम आहे आणि 100% बोललो जे होईल ते नशिबावरती झुका बोललो गाडी. आणि बैल 3 पायावरतीच लगडत गेला तिकडे. गाडी फिरवली, सगळ्या सुट्टी झाल्यानंतर गाड्या सगळ्या पुढेच होत्या, जवळजवळ 1-2 टाण्याने सगळ्या गाड्या पुढे होत्या. अर्धंगी गाडी आली पुढे आली नाही तितकीच सगळ्या गाड्यांना गॅपवरती 3 ते 4 टांग्याने गॅप करून गाडीने सेमी घेतली. आणि त्या सेमीला गटापेक्षा पण जास्त स्पीड लावला, गटापेक्षा पण जास्त सेमीला त्यांनी स्पीड लावला. आणि गाडी पुन्हा जिकडे थांबायला गेली होती त्याच्या पण जवळजवळ 20-25 फूट पुढे गेली थांबायला. म्हणजे आधी तिथून 200 मीटर पुढे गेली होती, त्याच्या परत पुढे तेवढे जाऊन अजून 20-25 फूट पुढे जाऊन तिथे थांबली आणि सेम कंडिशन त्यात पाहायला पुन्हा लागला.
इजा झाली. बैलाने तिथेच पाय उचलून धरला. तिथेच पाय उचलून धरल्यानंतर मला तर अक्षरशः म्हणजे माझ्या म्हणजे मनच बघ, मला डोळ्यात पाणी यायला लागलं. माझ्या आईला बोललो आपण म्हणजे चुकला नसतं तर बरा झाला असं मला वाटत होता. पण मग नंतर बैल हाणला सोडून, बैल ती पायावरती लगडत सगळेजण पाय बघतात पायाला कुठं लागलाय काय, पण आमचं कोणाचंच लक्ष नाही पायाला नंगीला खाली चिरलाय किंवा लागलाय आपणालाच माहिती नाही. फक्त आम्ही वरती आम्हाला वाटतं मुठीमध्ये मार लागलाय किंवा वरती काहीतरी विषय असा. तर मग मला थोडा डाऊट यायला लागला का बोललो जर आपण फायनलला झुकला तर सेमीपेक्षा जास्ती त्रास होईल. जो बैल 4 दिवसात कव्हर होईल आजारपणातून किंवा दुखापतीतून, तर त्याला 1-2 महिने पण जाऊ शकतात. कारण आपण लहानपणापासून जनावरांचे जास्ती राहिलेलो आहे बरोबर. तर सगळे तिथे जमा झाली आणि फायनल करली गेली. तर मी तिथेशी युट्यूबचे युट्यूबवरती बाईट दिल्या आणि तिथेशी सँडी यादव होते. तर सँडी यादव बोलले काय करणार आहे. मी बोललो मी फायनलला बैल नाही जिंकणार, आपल्याला आपला बैल महत्वाचा आहे, ही लक्ष्मी महत्वाची आहे बोललो. आणि या लक्ष्मीला आज आपल्या दावणीला आहे, पुढे असेल किंवा नसेल तर ही लक्ष्मी आज आपल्या दावणीला आहे आणि आपण हिला जोपासली पाहिजे. जर हिला जोपासली नाही तर मग आपला फायदा काय. आज महाराष्ट्रभर नाव लोकित केलं त्या लक्ष्मीने आपला, त्यांनी आपली ओळख करून दिली आणि त्याच्या जीवाला जर आपण जोपासलं नाही तर मग आपला फायदा काय. ही लक्ष्मी अशीच येत नाही हो, कोणाच्याही नशिबाला येत नाही, तिला योग जुळून यावा लागतं. खूप चांगला तुम्ही उल्लेख केला आणि आदर दिला तुमच्याकडे अश्रू येत आहे. थोड्याच दिवसात म्हणजे दिवाळीनंतर किंवा गणपतीच्या नंतर आपल्या पुन्हा एकदा बिंजोरच्या खेळाला आपल्या मुंबईमध्ये सुरुवात होईल. जे काही आपल्या बैलगाड्या मला असतील, छोटी आहेत, मोठी आहेत, लहान आहेत, बिंजोरकडे आहेत, सगळ्यांना काय संदेश द्याल. कारण का आज आपली सगळी जी काय ठाणा रायगड जो आहे तो पुन्हा एकत्र आलेला आहे आणि असाच एकोपा टिकून राहावा हा एक सुंदर संदेश त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छेडून पाहिला. माझी एक कळकळीची विनंती आहे, असं बैलगाडी चालक मालक सुट्टी मेकर बैलगाडीचे शौकीन आहेत त्यांनाही मित्रांनो, आजपर्यंत शर्यती बिंजोरच्या झाल्या, घाटावरती 3 फेऱ्याच्या झाल्या. मला तुम्ही कुठे असं बघा एकांती असं म्हणजे मी जल्लोष करतो किंवा वारंवार एखाद्याला हिंडून दाखवतो असं कधीच नाही. मी वारंवार प्रत्येकाला एक म्हणजे सल्ला देत असतो नेहमीच का मित्रांनो आपण बिंजोड करत असतो आणि बिंजोड करत असताना एखादा गाडी मालक जेव्हा हारतो, त्याची गाडी जेव्हा आपल्या पासून पडते ना, आपली गाडी जिंकली जाते, त्याची गाडी हारली जाते, त्यावेळेस आपण जल्लोष करत असतो. मी त्यावेळेस प्रत्येकाला सांगतो म्हणजे का तुम्ही जल्लोष असा करा की समोरचा जो हारतो ना त्या जल्लोषचा त्याला राग वाटला नाही पाहिजे. खरोखर तुम्ही जो जल्लोष केला तर त्यांच्या मनाला असं म्हणजे दुखावला नाही पाहिजे, माझा हा म्हणणं आहे. जिंकल्यानंतर तर सगळ्यांना आनंद होत असतो आणि 100% होत असतो. बरं, जो व्यक्ती जेव्हा हारतो ना त्यावेळेस त्यांनी मनात असा रोष ठेवला नाही पाहिजे मी याची गाडी दुसऱ्या मैदानात मारणार म्हणजे मारणार. 100% तू मित्रा ती गाडी मारशील, पण ज्या वेळेस तू डोक्याने शांतपणे संयमाने जेव्हा तू खेळशील तर नक्कीच तू ती गाडी मारशील. मग तुला त्यावेळेस तुझ्या आजूबाजूचे तुझे सहकारी आहेत त्यांना सांभाळणं आहे महत्वाची गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आपला बैल जिंकतो ना, जेव्हा जिंकतो बैल मालक जेव्हा म्हणजे ती खुशी निर्माण करत असतो ना जल्लोष, तर त्यांनी सर्वात पहिले ना आपल्या सहकार्यानं सांभाळायचा असतो. का तर आपले सहकारी बेभान होऊन जातात आणि त्याच्याने वाद निर्माण होतो. मी आत्ताच माझी बाहेर देताना मी बोललेलो आहे का भारत मुलं माझी महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात ओळख झाली. नक्कीच आपले संबंध शर्यती क्षेत्रातून बैलांच्या पासूनच मैत्री किंवा संबंध येतात, एकोबा येतो, घरोबा जुळतो. काहीकांची नाती सुद्धा जुळतात त्याच्यात. मुलगीचं देणं किंवा मुलाला मुलगी देणं हे बैलगाडी क्षेत्रातच काहीकांचं म्हणजे संबंध जुळत. शेठ असा मुलगा आहे किंवा एखादा सांगतो शेठ अशी मुलगी आहे
म्हणजे बघा बैलगाडी हे संबंध सुद्धा जिव्हाळ्याचे जुळले जातात. पण जेव्हा तुम्ही मी तुम्हाला म्हणजे तरुण पिढीला एक संदेश देतोय. तर मित्रांनो, तरुण रक्त असतो, खूप जल्लोष करताना तुम्ही ना समोरच्या व्यक्तीचा मन दुखवणार नाही असं जल्लोष करा. जो मालक असेल त्यांनी आपल्या सहकारी मंडळीला सांभाळण्याचा प्रयत्न करा. तर त्याच्या तोंडून समोरच्या व्यक्तीला त्याच्या शब्दातून मन दुखवता नाही जायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ती भांडणं निर्माण होतात, ती भांडणं निर्माण होतात. आज आपला एकोपा झालाय ठाणा रायगडचा, ही संघटना किंवा आज आपण एकत्रित काम करतोय, ही ताकद कायम स्वरूपी अशीच राहिली पाहिजे. माझा हाच मत आहे. आणि संयमाने केलं ना तर खरोखर ही ताकद अशीच कायम टिकून राहणार. सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस आपण मैदानात जातो, एखाद्याचं काय जर झालं असेल तर तिथशी येणार काही लोक अशी असतात का वाद कायमस्वरूपी राहायला पाहिजे, तो वाद वाढत राहिला पाहिजे. तर मित्रांनो, तो वाद जर झाला तर काही ठिकाणी वाद झाल्या तिथला तो मैदान बंद पडतो, येणारी लोकांचं नुकसान होतं, धंद्यावाईक लोकांचं नुकसान होतं. हे विचार करत नाही, ते फक्त आपला युगो टिकवण्यासाठी किंवा आपली म्हणजे श्रेष्ठ आपण आहे त्याच्यापेक्षा असं समजलं जातो. हे कुठेतरी मागे ठेवा, तुम्ही तुमचा युगो कुठेतरी मागे ठेवा. आणि प्रत्येकाने असं समजून घेतलं पाहिजे का आपले हा आपला सहकारी, आपण जर त्याच्याबरोबर शर्यत खेळलो, ते शर्यती क्षेत्रातूनच आपलं नातं काहीतरी जुळलंय. म्हणजे हा कोणतरी आपला मित्र आहे, आपला भाऊ आहे, कोणतरी आहे. आणि कुठेतरी आपण 2 पावलं मागे घ्यायची. मागे घेतलेली आपली काय कमजोरी किंवा आपण खाली गेलो असं भाग नाही. मित्रांनो, माफी देण्यापेक्षा माफी मागणारा मोठा असतो, श्रेष्ठ असतो. ते तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही. एक पाऊल जेव्हा तो चुकी करून पुढे येतो आणि माफी मागतो, तो माफी देणाऱ्यापेक्षा तो माफी मागणारा तो एक पाऊल पुढे येतो, तो सगळ्यात मोठा असतो. म्हणून काही मित्र असं रागाच्या भरामध्ये एकामेकाला थोडस हिनवले जातात आणि वाद निर्माण होतो. तर माझा हाच म्हणणं आहे सगळ्यांना की मित्रांनो, वाद कुठेतरी थांबला पाहिजे, वाद वाढला नाही पाहिजे, आपल्यापासून दुसऱ्याचं मन दुखवलं नाही पाहिजे. हे महत्वाचं आहे. तुम्ही आनंद व्यक्त करा, 100% गुलाल उडवा, नाचा. फक्त काही लोक घोषणा देतात किंवा काही चुकीच्या बाईट देतात, ते द्यायचं बंद करा. आपला ठाणा रायगडचा हा एकोबा हा कायमस्वरूपी असाच राहील. इतकं बोलून मी माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या वाटतं?